नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये काही दिव्यांग बांधव असतील, काही विधवा महिला असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, काही आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक 1500 रुपये ते 2500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला येतात आणि त्या 2500 रुपये किंवा त्या 1500 रुपयाच्या माध्यमातून ते त्यांचं काय असेल तो खर्च भागवतात. त्याचबरोबर घरकुल योजना असेल किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा रोजगार मिळतं. त्याचबरोबर बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून काही लाभार्थी लाभ घेतात. त्याचबरोबर बालसंगोपन योजना असेल किंवा विविध कर्ज स्वरूपाच्या काही योजना असतील, या सर्व योजनांच्या माध्यमातून माझा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये असणारा माझा निराधार बांधव आहे, हा स्वतःचं अस्तित्व कुठेतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, जगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची बाब समजावून सांगतोय. मी या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवले होते की अनेक लाभार्थ्यांची संख्या कमी होते आणि ही संख्या कमी होत असताना खूप वाईट वाटतंय. कारण आम्ही ज्यावेळेस तो यापूर्वीचा लाभार्थ्यांची संख्या आणि आताच्या लाभार्थ्यांच्या संख्यांचा विचार करतोय त्यावेळेस अचानक ही लाभार्थ्यांची संख्या आहे ही कमी होताना दिसते. म्हणजे आता जो मुद्दा सुरू आहे मतदानाच्या संदर्भात, मतदान चोरीचा, तर त्यावरून मला सुद्धा खूप असं वाईट वाटतं की बाबा माझ्या निराधार बांधवांचा काय दोष की त्यांची तुम्ही संख्या कमी करताय, त्यांची नावं कमी करतायत. तर याविषयी सुद्धा मी माहिती घेत असताना असं कळलं की अनेक तहसील कार्यालयामध्ये तिथले जे कर्मचारी असतात, तिथले जे अधिकारी असतात, त्याच लोकांना या योजनेविषयी माहिती नसते. एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात ते कर्मचारी 6-6 महिन्याला बदलत असतात. म्हणजे त्यांच्याकडे 6 महिन्याला हा टेबल किंवा हा विभाग असतो. काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं होतं की बाबा त्यांना हाही काम सांभाळायचं असतं, तेही काम सांभाळायचं असतं. म्हणजे असे फिक्स अशी लोक नसल्या कारणामुळे त्यांना त्या योजनेविषयी माहिती नसते. त्यामुळे काय होतंय, एखादं राज्य सरकारचं एखादं परिपत्रक आलं तर त्या लोकांना त्याचं गांभीर्य तर नसतंच, पण त्या शासन निर्णयासंदर्भात काय कारवाई करावी याविषयी सुद्धा माहिती नसल्या कारणाने ती माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे काय होतंय, त्यावरती शासनाच्या संदर्भात जी काही कारवाई करायची असते ती नियमित किंवा वेळेत होत नाहीत. आता थकीत अनुदानासंदर्भात जर आपण विचार केला तर थकीत अनुदानाच्या संदर्भात जर राज्य सरकारने शासन निर्णय काढलं होतं तर तहसीलदार कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची किंवा जे मंडल सरकार अधिकारी असतात किंवा तलाठी असतात, ग्रामसेवक असतात, त्यांचं एक काम होतं की बाबा आपल्या गावामध्ये, आपल्या सर्कलमध्ये, आपल्या तालुक्यांमध्ये जे काही दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील, विधवा पेन्शन योजने लाभार्थी असतील, या सर्वांची KYC करणं खूप गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा राज्य सरकारच्या माध्यमातून एखादा नवीन प्रोसेस DBT प्रणाली सुरू केली तर ते काही आज सरकारच्या मनामध्ये आलं ना उद्या लगेच ती DBT सुरू केली असा तर विषय नाहीये, बरोबर आहे. तर याच्या अगोदर वर्षानुवर्ष काम केलं गेलं आणि नंतर ती प्रत्यक्षात आणली. आणि हे काम करत असताना किंवा ही प्रक्रिया सुरू असताना, प्रोसेस सुरू असताना जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना डेमो दिला जातो, त्यांचा अभिप्राय घेतला जातो, मतं घेतली जातात, तर त्यानंतर ही DBT प्रणाली सुरू केली जाते. आता सर्वांना माहिती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून व्हॉट्सअपला सगळ्या काही सेवा येणार आहेत. म्हणजे तुम्हाला एखादा दाखला जरी काढायचा असेल तरी सहज पद्धतीने तुम्ही तिथेच कागदपत्र अपलोड करायचे आणि तिथेच चलन भरायचं आणि तिथेच तुम्हाला दाखला सुद्धा मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील हजारो सेवा ज्या आहेत, योजना आहेत, त्या सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती येणार आहे. आणि याविषयी कितीतरी महिन्यापूर्वी त्याच्यावर काम सुरू आहे. मग ज्यावेळेस प्रत्यक्षात जी ग्राउंड लेवलला ती योजना असेल किंवा ती प्रक्रिया असते, प्रोसेस असते, जेव्हा सुरू करतात त्याच्या बॅक साईडला कितीतरी वर्ष किंवा महिने त्याच्यावरती काम सुरू असतं. मग DBT प्रणालीवरती यापूर्वी सुद्धा काम सुरू होतं. मग त्या अधिकाऱ्यांना माहीत होतं की बाबा जर DBT जर झाली नाही या लोकांची तर यांना पैसे येणार नाही, हे त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या अधिकाऱ्यांना शासनाने अगोदर सूचना करून दिलेल्या असतात, सांगितलं असतं. परंतु प्रत्यक्षामध्ये ती लोक तुमच्यासाठी काम करताना दिसत नाही. त्यांना काय महिन्याचा पगार मिळाला बस झालं, जे काही लाभार्थी संख्या घट हो किंवा वाढो काही त्यांना फरक पडत नाही. लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती आवर्जून तुम्हाला फोन नाही करणार का अरे ते काय कागदपत्र असेल ते जमा कर, नाही तर तुझं असं नुकसान होणार आहे, हे नाही. वरून प्रेशर आलं तर फोन करतील पण जबाबदारी म्हणून फोन नाही करणार. या गोष्टीमुळे काय होतंय, निराधार बांधवांचं नुकसान होतंय. आता थकीत अनुदानाचा विषय जर विचार केला तर आपल्या त्या कारणामुळेच हे पैसे थांबलेत. निराधार बांधवांना काय माहीत त्याचं महत्त्व DBTचं, तुम्हाला माहीत आहे ना, मग तुम्ही ते करून घेणं गरजेचं होतं, पण ती लोक करत नाहीत. लक्षात ठेवा. त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला वेळेत जमा न केल्यामुळे सुद्धा त्यांना त्या योजनेतून बाद केलेला आहे. म्हणजे तो व्यक्ती व्हेरीफाय होत नाही, तो व्यक्ती अस्तित्वात आहे किंवा नाही यासाठी शंका उपस्थित करून त्या लोकांचं
निराधार योजनेतून नाव बाजूला काढलेलं आहे. म्हणजे या सगळ्या साप चुकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून निदान नवीन लोकांना संधी मिळो नाही मिळो, पण ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतोय त्यांचा लाभ व्यवस्थित चालू राहावा यासाठी माझं खूप प्रामाणिकपणे प्रयत्न असतो आणि मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती देत असतो. बाबा ना, हे चुकीचं घडत आहे, हे बरोबर घडत आहे, तुम्ही यावरती काळजी घेतली पाहिजे. आता एक सर्वांना माहीत आहे की जॉब कार्ड रोजगार हमी योजनेअंतर्गत जे माझे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील किंवा जे लोक आहेत, तिथे नागरिक आहेत, त्यांना KYC करण्यास सांगितलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी माझा दिव्यांग बांधव गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांना सांगतात, काय सांगतात माहिती आहे का तू दिव्यांग आहेस, तू काम करू शकत नाही, तुला याच्यावर आम्हाला ठेवता येणार नाही, आम्हाला पुढे प्रॉब्लेम होईल, त्रास होईल, तुझी KYC आम्ही करून घेणार नाही, असं डायरेक्ट सांगत आहेत. अरे माझं तर म्हणणं त्याला आहे, माझे व्हिडिओ तुम्ही बघा या अगोदरच्या जॉब कार्डच्या संदर्भात किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत मी केलेले आहेत. अरे तुम्ही जर त्या व्यक्तीला रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देताय, अप्रूव्हल देताय, त्याचा ID जनरेट करताय, जॉब कार्ड देताय आणि मग नंतर तुम्ही आता बोलताय का बाबा नाही तुम्हाला काम नाही देऊ शकत. अरे मग महाराष्ट्रामध्ये अशी कितीतरी सरकारी कार्यालय आहेत की त्या ठिकाणी दिव्यांगांना पहिलं प्राधान्याने वेगळी भरती केली जाते. मग त्या ठिकाणी तो दिव्यांग व्यक्ती हा कर्मचारी म्हणून चालतो सरकारला, मग या अधिकाऱ्यांना चालत नाही का? अरे तो व्यक्ती माझा ग्रामपंचायतमध्ये जर काम करतोय रोजगार हमी योजनेअंतर्गत, तो सुद्धा तिथे जॉबच करतोय ना, कामच करतोय ना. जसा एखादा सरकारी कर्मचारी काम करतोय, म्हणजे तो दिव्यांग असला आणि तो सरकारी कर्मचारी म्हणून काम करतोय, तो त्या ठिकाणी सुद्धा काम करतो. आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा 4-5 दिवसापूर्वी एक शासन निर्णय काढलाय की बाबा नोकरी करत असताना अचानक जर दिव्यांग जर आलं तर त्याला त्या दिव्यांगाच्या स्वरूपानुसार त्याला काम द्यावं, त्याला एक स्थिरता द्यावी, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, असं सरकारच्या लेवलला चालतं. आणि ग्राउंड लेवलला मात्र एखादा व्यक्ती त्या योजनेमध्ये बसतोय आणि माहिती नसल्याने तुम्ही डायरेक्ट त्यांना म्हणताय की बाबा तुम्हाला या योजनेमध्ये बसता येणार नाही, तू दिव्यांग आहे, तू काम करू शकत नाही. अरे दिव्यांग हक्क अधिनियम वाचा जरा. त्या व्हिडिओमध्ये मी सगळे शासन निर्णय टाकलेले आहेत, गॅजेट आहेत, राज्य सरकार केंद्र सरकारचे गॅजेट आहेत की बाबा दिव्यांग व्यक्तीसुद्धा रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून रोजगार घेऊ शकतो, जॉब मिळू शकतो, त्याला सुद्धा 312 रुपये मिळू शकतात. या संदर्भात व्हिडिओ आहेत माझे, कितीतरी निराधार बांधव त्यावरती लाभ घेत आहेत. आणि तुम्ही आता माहिती नसल्याने तुम्ही डायरेक्ट बोलता का तुम्ही दिव्यांग आहे, तुम्ही काम नाही करू शकत, आम्ही तुमची KYC करू शकत नाही. अरे तुम्ही त्याची KYC न करून तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यक्ती त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे का? या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. म्हणून या व्हिडिओच्या मी पुन्हा एकदा जे दिव्यांगांच्या बाबतीत जे जॉब कार्डचा जो विषय शासन निर्णय आहेत ना, ते ग्रुपवरती मी ही व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर एक 7-8 तासामध्ये टाकेल. तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या त्या अधिकाऱ्यांना दाखवा. आणि जी लोकांकडे आणखी जॉब कार्ड नाही, रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही, तर त्यांनी अगोदरची व्हिडिओ बघा जरा, कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यामध्ये सर्व नियम आणि अटी मी सांगितलेत. अरे माझ्या इतर दिव्यांग बांधवांना तिथे काही अडचण येत नाही, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काय प्रॉब्लेम येतो साफ चुकीचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला एक माझं म्हणणं, एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात ठेवा, एखादा अधिकारी जर तुम्हाला टाळत असेल ना, किंवा तो नाकारत असेल, किंवा तुम्हाला त्या योजनेतून बाहेर जर काढत असेल ना, तर तो का बाहेर काढतोय याचं शासकीय कारण मागायचं. मी अनेक ठिकाणी माझे दिव्यांग बांधव किंवा इतर लोकांना माझ्याकडे शासन निर्णय मागतात. सर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी ते शासन निर्णय मागतात, सर आम्हाला शासन निर्णय द्या. मी या अगोदर जे काही तुम्हाला मी सांगतोय ना, तर सगळं शासन निर्णयाच्या बरोबर सांगतोय, मी माझ्या मनाला थापा मारत नाही. पण तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा, एखादा अधिकारी जर तुम्हाला टाळत असेल ना, का टाळतोय? मी जर समजा मी लाभार्थी आहे आणि मी आत्ता या सिस्टममध्ये किंवा या लाभाच्या योजनेमध्ये बसत नाही, का बसत नाही याचा मला शासन निर्णय द्या, याचा मला परिपत्रक द्या. अरे तुम्ही त्यांच्याकडे मागा. काय होतं माहिती आहे का, ती लोक आपल्याला सांगतात हां मग ठीक आहे, तुला आम्ही या योजनेमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो, पण मग त्या संदर्भात काही शासन निर्णय असेल तर दाखव. अरे शासकीय कर्मचारी तू आहे का कोण आहे? परिपत्रक किंवा शासन निर्णय तुझ्या कार्यालयाला सरकार पाठवतंय, आम्हाला कसलं पाठवणार? तू मला सांग का मी या योजनेमध्ये का बसत नाही, या संदर्भात काही शासकीय निर्णय आहे का, शासकीय GR आहे का, परिपत्रक आहे का, मला दाखव. जर नसेल तर ठीक आहे, मी या योजनेतून बाहेर निघत असेल तरी काय हरकत नाही. अशी थोडीशी कणखर भूमिका घेणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. नाही तर ना ही लोक आपल्याला नाहक त्रास देतील. त्यांना माहीत आहे का बाबा हा निराधार व्यक्ती आहे,
याला काय माहिती नसेल, नॉलेज वगैरे वगैरे, तर त्यांना सांगा बाबा आता ते दिवस गेले, आता मी स्वतः माहिती घेत असतोय आणि मी कोणाला फॉलो करतोय, ह्या सगळ्या गोष्टी जरा मनाशी बांधा आणि बिंदास बोला. कारण मी जे तुम्हाला माहिती सांगतोय ना, मी अशा थापा नाही मारत, त्याला शासनाचा बेस असेल तरच मी व्हिडिओ बनवतो, नाही तर बनवतच नाही. म्हणून तुम्ही स्वतः जागरूक व्हा. एखादा कर्मचारी किंवा अधिकारी जर तुम्हाला टाळत असेल तर तिथे उभं राहून बोललं पाहिजे. खूप मी तुम्हाला 2-3 उदाहरण दिले, थकीत अनुदानाचं उदाहरण दिला, त्याचबरोबर हयातीचे दाखले, उत्पन्न दाखले देऊनसुद्धा ते काही लोकांना बाहेर काढलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला ना तर आपण जागरूक होणं खूप गरजेचं आहे. म्हणून अधिकाऱ्यांचं किंवा कर्मचाऱ्यांचं किती ऐकावं हा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. शासन निर्णय आपण देण्यापेक्षा त्याच्याकडून शासन निर्णय घ्यायचं की बाबा सांग काय प्रॉब्लेम आहे, मी या योजनेत का बसत नाही, मला तू सांग काय शासन निर्णय दाखव, असं आपण बोलायचं. आपण नाही शोधत बसायचं शासन निर्णय, ते आपल्याला वेडं बनवतात. ते तर आपण वेडं बनायचं नाही आहे. हा महत्त्वाचा संदेश, एक महत्त्वाचा विनंती करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव असेल, विधवा लाभार्थी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.